माणसाच्या या वर्तनाच्या उर्मी नेमक्या येतात कुठे? ज्यू लोकांविषयी काहीतरी एक बायस आधी मनात असणं आणि त्यामुळे ते त्यांनीच केलेलं असायला हवं असं मनात ऑलरेडी ठरवलं की मग बाकी सगळे जे पुरावे आहेत ते असे गिणायचे की जेणेकरून तोच दोषी ठरला पाहिजे. त्याला त्याच्या मेंदूची जी रचना असते त्याच्यातूनच त्या प्राप्त होतात का आजूबाजूला जे सांस्कृतिक सामाजिक पर्यावरण असतं आर्थिक पर्यावरण असतं त्याच्यातून त्याला प्राप्त होतात? तर ड्रेफस हा फ्रेंच सैन्यातला एक अधिकारी होता आणि होतं असं की एका कुठल्या तरी अधिकाऱ्याला अचानकपणे एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये वरून असं कळतं की कोणीतरी हेरगिरी करते फ्रेंच सैन्यातले लोक. त्यांना असं दिसतं की शाळेमध्ये असताना यांनी जर्मन विषय घेतला होता, भाषा शिकली होती, मग बघा आता जर्मनीची त्याला हेरगिरी करायची होती म्हणून आधीपासूनच त्यांनी जर्मन विषय शिकून ठेवला होता. नमस्कार. इंडी चॅटच्या आपल्या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या भोवतालाची परीक्षा करणं, चिकित्सा करणं, त्याचा कार्यकारण भाव समजावून घेणं, काय केलं असता काय होतं आणि काय केलं असता काय होत नाही हे तपासून आजूबाजूची परिस्थिती आपल्याला अनुकूल करून घेणं, त्याचे काही सिद्धांत आडाखे बांधणं ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. याच्यातूनच विज्ञानाचा विकास झाला आणि त्याच्यातूनच माणसाची प्रगती झाली, माणसाचा समाज उत्क्रांत होत गेला हे सामान्य सत्य आपण जाणतो. परंतु या अभ्यासाचा विषय अनेकदा मानवी वर्तन हा होतो किंबहुना तो अनेकदा असावा लागतो. आता उदाहरणार्थ एखादा समूह किंवा एखादा समाज मोठ्या हिंसेच्या आहारी जातो, युद्धखोर बनतो किंवा एखादी व्यक्ती मनोविकृत किंवा मज्जाविकृत होऊन अनेक प्रकारच्या हत्या किंवा एक विकृत पद्धतीने गोळीबार करत सुटते आणि त्यांच्या लोकांच्या मृत्यूमध्ये आनंद घ्यायला लागते, तेव्हा त्या माणसाचं ते वर्तन किंवा एखाद्या समूहाचं वर्तन हे नेमकं असं का घडतं हा प्रश्न माणसासमोर नव्हे समाजातल्या सगळ्या धुरीणांसमोर, विचारी लोकांसमोर निर्माण होतो. माणसाच्या या वर्तनाच्या उर्मी नेमक्या येतात कुठे? म्हणजे त्याला त्या जनुकांमधनं मिळतात, त्याला त्याच्या मेंदूची जी रचना असते त्याच्यातूनच त्या प्राप्त होतात का आजूबाजूला जे सांस्कृतिक सामाजिक पर्यावरण असतं आर्थिक पर्यावरण असतं त्याच्यातून त्याला प्राप्त होतात का या सगळ्यामधून काहीतरी नवीनच घडतं त्या प्राप्त होतात? असा एक जटिल प्रश्न मानवी वर्तनाची चिकित्सा करताना, अभ्यास करताना समाजशास्त्रज्ञांसमोर नव्हे कुठल्याही विचारी माणसासमोर पडतो. या जटिल समस्येचा, या सर्व मानवी वर्तनाच्या अभ्यासाचा विषय, गुंतागुंतीचा जो विषय आहे त्याचा सटीकपणे अभ्यास करणाऱ्या खूप थोड्या व्यक्ती आपल्यामध्ये आहेत आणि त्याला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन अभ्यास करणाऱ्या तर अजून थोड्या. आज आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी अंजली चिपलकट्टी या ठिकाणी इंडी जर्नलने निमंत्रित केलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी अंजली चिपलकट्टी तुमचं स्वागत करतो. अंजली चिपलकट्टी यांचा विशेष परिचय या विषयातला असा की त्यांचं नुकतंच राजहंस प्रकाशननी एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे माणूस असा का वागतो. त्याची 3री आवृत्ती गेल्या 6 महिन्यामध्ये आता प्रकाशित झालेली आहे. अतिशय लोकप्रिय होत चाललेलं पुस्तक आहे. अंजली चिपलकट्टी हे एक बहुआयामी असं व्यक्तित्व आहे. अंजली चिपलकट्टी यांचं जे औपचारिक शिक्षण आपण म्हणतो हे इंजिनिअरिंग आणि संगणक प्रणाली किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये झालेलं आहे आणि त्यांनी प्रत्यक्ष जे काम केलेलं आहे ते इंजिनिअरिंग डिझाईन, विशेषतः भारतीय संरक्षण खात्याला जी काही मशीन्स लागतात त्याच्यामध्ये काही संशोधन करणं, त्याच्यामध्ये काही नवीन इनोव्हेशन्स करणं आणि खास करून भारतीय बनावटीसाठी आवश्यक अशा प्रकारची इनोव्हेशन्स करणं, अशा प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा लोकसत्तामध्ये 2021 मध्ये एक स्तंभ प्रकाशित झाला. संपूर्ण वर्षभर तो चालू होता, अतिशय लोकप्रिय झाला आणि त्याचं नाव होतं थांग वर्तनाचं. म्हणजे तसं जर तुम्ही पाहिलं तरी मानवी वर्तनासाठी जबाबदार असणारे जे विविध घटक मी आता सांगितले त्या त्यांच्या औपचारिक अभ्यासाचा विषय नव्हते, परंतु त्यांच्या स्वतःच्या चिकित्सक आणि शोधक अशा वृत्तीमधून त्या अभ्यासापर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी त्याचा खूप सखोलपणे अभ्यास केला आणि एक सुंदर असं पुस्तक हे आपल्या वाचकांना त्यांनी उपलब्ध करून दिले. आज आपण जी चर्चा करणार आहोत ती या पुस्तकाच्या निमित्ताने अंजली चिपलकट्टी यांच्याशी करणार आहोत. त्यांचा अजून एक विशेष मला मुद्दा उल्लेख करावासा वाटतो की केवळ त्यांचा अभ्यास त्याने स्वतःपुरता किंवा स्वतः पुस्तकापुरता मर्यादित ठेवलेला नाही, तर शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन क्रिटिकल थिंकिंग, सायंटिफिक थिंकिंग या विषयावरती ते कार्यशाळा घेतात.
या विषयावरती काही प्रत्यक्ष शिकवण्याचं त्या काम करतात. सेंद्रिय शेतीमध्ये त्या प्रयोग सुद्धा करतात अनेक. अशा प्रकारचा एक वेगळ्या प्रकारचा बहुआयामी इंटरडिसिप्लिनरी ज्याला म्हणतो असं त्यांचं व्यक्तित्व आहे. आणि ते त्यांचा सगळा बायोडेटा सुद्धा खूप प्रेरक आहे असं मला तो बायोडेटा वाचून वाटलेला आहे. तेव्हा चिपळकट्टी ताई, अंजली ताई, तुमचं या ठिकाणी स्वागत याही कारणामुळे आहे की तुमच्या एका या सगळ्या वेगळ्या आयामांचा परिचय आपल्या श्रोत्यांना होणार आहे. आता या पुस्तकाबद्दल खरं म्हणजे बोलायचं म्हणलं तर अनेक सिरियलच करावी लागेल, म्हणजे अनेक व्हिडिओची सिरियल करावी लागेल. पण आम्ही असं ठरवलंय की 3 भागामध्ये या पुस्तकाचा जो प्रमुख आशय आहे, मुख्य मुद्दा जो आहे तो पोहोचवण्यासाठी मोठी सर्कस ठरणार आहे आपल्याला ती. परंतु 3 भागामध्ये आपण हे पुस्तक लोकांपर्यंत आपल्या चर्चेमधून पोहोचूया. तर अंजली ताई, आता पुस्तक खूप मोठं आहे. पुस्तकामध्ये तुम्ही अनेक विषय, अतिशय सगळे गुंतागुंतीचे विषय अतिशय प्रगल्भपणे हाताळलेले आहेत. तर मला जो सगळ्यात महत्वाचा वाटला आणि सगळ्यात समजण्यासाठी ते सुरुवातीचा धडा म्हणून महत्वाचा वाटतो तो तुमच्या पुस्तकातलं प्रकरण क्रमांक 4. आता तुम्ही पुस्तक लिहिताना क्रमाने लिहिले, त्याचा काही क्रम आहे, पण तो सोडा मी धुडकावून माझ्या पद्धतीने जातोय, त्यालाच तुम्ही क्षमा करा असं मी समजतो. तर प्रकरण 4 मध्ये तुम्ही ड्रेफस नावाचा एक फ्रेंच लष्करी अधिकारी आणि त्या अधिकाऱ्याच्या कथेपासून सुरुवात करून तुम्ही कन्फर्मेशन बायस किंवा एकंदरच माणसाचा मेंदू कसा विचार करतो, माणसं समाजामध्ये कसा विचार करत जातात वगैरे, त्याचे सामाजिक परिणाम काय होतात, या सगळा विषय त्याच्यामध्ये हाताळलेला आहे. मला तो खूपच बोधक वाटला. तर मी मला विनंती करतो की तुम्ही त्या ड्रेफसची नेमकी काय कथा आहे आणि ते तुम्ही या सगळ्या निष्कर्षापर्यंत कशा पोहोचलात ते जरा थोडस आपल्या श्रोत्यांना सांगितलं. ड्रेफसची कथा फारच छान आहे, म्हणजे मला स्वतःला ती खूप आवडली होती जेव्हा मी पहिल्यांदा वाचली तेव्हा. तर ड्रेफस हा फ्रेंच सैन्यातला एक अधिकारी होता. आणि होतं असं की एका कुठल्या तरी अधिकाऱ्याला अचानकपणे एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये वरून असं कळतं की कोणीतरी हेरगिरी करतंय फ्रेंच सैन्यातले लोक. मग शोध घेतल्यानंतर प्रत्येकाची हस्ताक्षर तपासून बघितल्यानंतर अचानकपणे ड्रेफसवरती संशयाची सुई. तर हस्ताक्षरचे जे एक्सपर्ट असतात त्यांनी काय असा निर्वाळा दिलेला नसतो की त्याचं हस्ताक्षराची नसतो, तरी सुद्धा संशय ड्रेफसवर घेतला जातो. मग पुढे अजून थोडस त्याच्या घरी जातात काय पुरावे गोळा करायला की हाच कसा गुन्हेगार असू शकतो किंवा हेर असू शकतो. तर त्यांना असं दिसतं की शाळेमध्ये असताना यांनी जर्मन विषय घेतला होता, भाषा शिकली होती. मग बघा आता जर्मनीची त्याला हेरगिरी करायची होती म्हणून आधीपासूनच त्यांनी जर्मन विषय शिकून ठेवला होता असं ते निष्कर्ष काढतात. मग तो त्याची स्मरणशक्ती खूप चांगली असते, तो गणितात खूप चांगला असतो, म्हणजे हुशार असतो असं शिक्षक सांगतात. मग त्याचा पुरावा पण ते म्हणतात की बघा हेराला स्मरणशक्ती चांगली असावीच लागते, तर म्हणून म्हणजे तो हेर असण्याचा हा एक पुरावा आहे. त्याच्यासाठीच तो पूरक असा. अशा प्रकारे ती ड्रेफसची केस उभी राहते. आणि गंमत म्हणजे एवढ्या सगळ्या ज्युरींच्या समोर सगळ्या त्या ड्रेफसला दोषी ठरवलं जातं आणि त्याची रवानगी एका बेटावर केली जाते, प्रॉपर न्याय प्रक्रिये. आणि आश्चर्य वाटतं की हे पुरावे जे आहेत हे कुठल्याही पद्धतीने त्याच्या विरोधी जाणारे नव्हते. त्याचा आधीचं रेकॉर्ड हे सगळं खडखडीत होतं, तरी सुद्धा त्याच्यावरच का बरं संशयाची सुई आली. तर त्याचं उत्तर आपल्याला अशात मिळतं की ड्रेफस ज्या पातळीवरती अधिकारी असतो त्या सैन्यामध्ये त्या पातळीवरती फक्त तो एकटाच तो ज्यू असतो. आणि मग आता तुम्हाला हेरगिरीचे पुरावे सापडलेले आहेत आणि तुम्हाला तर कोणीतरी करता शोधायचं त्याच्यासाठी, मग तुम्ही कोणाला शोधणार. तर समजा ड्रेफस नसेल तर मग दुसरा कुठल्या तरी फ्रेंच माणसाला निवडावं लागलं असतं तो हेरगिरी करतोय. तर त्याच्यापेक्षा हे सोपं होतं. आणि त्याचं कारण असं होतं की ह्या लोकांनी काही कदाचित हे मुद्दामूनही केलं नसेल, पण त्यांच्या मनामध्ये ज्यू लोकांविषयीचे आधीपासूनच नकारात्मक एक भाव होता. त्याचा परिणाम म्हणून त्यांनी ड्रेफसला निवडलं. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की आणि कटकारस्थान म्हणून नसेल किंवा असेल, कटकारस्थान म्हणून आहे असं दिसत नाही नक्कीच. तर कटकारस्थानही होतात राजकारणामध्ये हे नक्की, पण इथे
कटकारस्थानापेक्षा मुख्य प्रवृत्ती अशी दिसते की ज्यू लोकांविषयी काहीतरी एक बायस आधी मनात असणं आणि त्यामुळे ते त्यांनीच केलेलं असायला हवं असं मनात ऑलरेडी ठरवलं की मग बाकी सगळे जे पुरावे आहेत ते असे गिणायचे की जेणेकरून तोच दोषी ठरला पाहिजे. याला मोटिवेटेड रिझनिंग असं म्हणतात विज्ञानामध्ये. तर म्हणजे कसं की आपण ऑलरेडी ठरवलंय की दोषी कोण आहे आणि मग त्याच्यानुसार पुरावे बघत जायचे. तर हा एक प्रकारचा बायस आहे की आपल्याला एक ऑलरेडी आपलं मत कशाबद्दल तरी बनलेलं असेल आणि आपला कल काहीतरी असेल तर त्या खिडकीतूनच आपण जगाकडे बघायला सुरुवात. म्हणजे तुम्ही त्या पुस्तकामध्ये जे कन्फर्मेशन बायस जे म्हणलेलं आहे ते हेच का? एक्झॅक्टली. काय नेमकं कन्फर्मेशन बायस म्हणजे काय? कन्फर्मेशन बायस म्हणजे मी आता म्हटलं तसं की आपला ऑलरेडी एखाद्या गोष्टीविषयी काहीतरी मत बनलेलं आहे किंवा बनवलं गेलं आहे. तसं असेल तर आपल्याला त्याच्यानंतर आपल्यापर्यंत जी येणारी वेगवेगळी माहिती असते ती माहिती आपण तशाच प्रकारे प्रोसेस करतो. म्हणजे ती माहिती जर का त्या मताला अनुकूल असेल तर ती म्हणतो की हा हे बरोबर हे मला पटलं. ती माहिती जर का विरोधी असते तर आपण म्हणतो की नाही याचा सोर्स तपासायला पाहिजे, कदाचित सोर्स बरोबर नाही. म्हणजे आपण चक्क असं करतो की आपल्याला असं वाटायला लागतं की जी आपल्या मताला अनुकूल असलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचलीये ती विश्वासार्ह वाटते जास्त आणि जी तशी विरोधी असते ती विश्वासार्ह वाटत नाही. त्याची काही उदाहरणं म्हणजे तुम्ही कन्फर्मेशन बायस शब्दच कॉइन केलेला आहे, त्याची काही उदाहरणं सांगता येतील? आपल्या आजूबाजूला तर आपल्या नेहमीच्या आयुष्यात खूपच आपल्याला उदाहरणं त्याची सापडतील, पण मी मुद्दाम म्हणून ऍक्च्युली काही प्रयोग सांगते तुम्हाला की जे ठरवून केले गेलेले आहेत. उदाहरणापर्यंत पण आपण जाऊया. तर एका प्रयोगामध्ये असं केलं की फाशीची शिक्षा असावी का नसावी असावी असं वाटणारी काही लोकांची मतं असलेली लोक आणि नसावी असं वाटणारे असे 2 गट केले. त्यांचं हे आधीचं मत त्यांनी ऑलरेडी नोंदवलं की असायला पाहिजे फाशी आणि काही लोक म्हणले की नाही आम्हाला वाटत नाही की गुन्हा गंभीर असलं तरी जगण्याचा अधिकार जास्त महत्वाचा आहे. आणि मग त्या लोकांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च पेपर्स वाचायला दिले जे खरोखरी झाले होते पूर्वी किंवा काही मुद्दाम रचले गेले आणि ते वाचल्यानंतर त्यांना परत एकदा प्रेझेंटेशन करायचं होतं की तुमचं मत बदललं का किंवा नाही बदललं का. तर आधी शिक्षा व्हावी असं वाटणारे जे लोक होते त्यांनी बरोबर ते जे सगळे रिसर्च पेपर्स आणि जी माहिती त्यांना मिळाली ती बरोबर अशी माहिती उचलली होती की जी त्यांच्या मताला अनुकूल होती आणि विरोधी माहिती कितीही प्रभावी असली तरी त्यांनी ती मतं उचलली नव्हती मग त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष केलं. असं दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये दिसलं. त्याचं म्हणजे दिसलं पहिली मतं त्यांनी तीच कन्फर्म केली. म्हणजे त्यांनी जी मिळालेली माहिती होती त्या माहितीला फक्त त्यांना जे अनुकूल होतं तेवढंच उचल चेरी पिकिंग केलं. अगदी असंच म्हणायला. तसंच अजून एक प्रयोग केला गेला म्हणजे रिअल इस्टेट मध्ये असणाऱ्या काही लोकांना म्हणजे रिअल इस्टेटमध्ये डीलिंग करणाऱ्या लोकांना त्यांनी बोलवलं होतं आणि त्यांना काही रिअल इस्टेटचे फोटो दाखवले आणि पेअर्स मध्ये ते काम करत होते म्हणजे 2 माणसं एकत्र आणि त्यांनी इव्हॅल्युएशन करायचं होतं म्हणजे प्रॉपर्टीचा फोटो बघायचा आणि इव्हॅल्युएशन करायचं. तर आधी त्यांना सांगितलं की ते जे काही मूल्यांकन करायचंय ते इंडिव्हिज्युअली करा, मला किती वाटते याची किंमत. आणि मग नंतर त्यांनी समजा आता एखाद्या प्रॉपर्टीचं मूल्यांकन केलं 1 कोटी रुपये आणि मग नंतर त्यांना सांगितलं की तुमच्या सहकार्याला ह्याच प्रॉपर्टीची किंमत अमुक तमुक वाटते. तर समजा माझ्याच सहकार्याने त्याचं मूल्यांकन मी 1 कोटी केलेलं असताना त्यांनी 50 लाखच केलं. तर 2 केसेस आहेत. तर 50 लाख केलं असेल किंवा 1 कोटीपेक्षा थोडंसं जास्त 1.25 कोटी वगैरे केलं असेल. तर 50 लाख म्हणजे माझ्यापेक्षा खूप कमी आणि वेगळं मत माझ्या सहकार्याने मांडलं असेल तर त्यांनी चक्क ते दुर्लक्ष केलं त्या माहितीकडे. पण ज्यांचं मूल्यांकन हे माझ्याशी जुळणारं होतं तर त्यांनी मात्र लगेच पुढच्या राऊंडमध्ये पुन्हा एकदा जेव्हा मूल्यांकन करायचं तेव्हा त्याची किंमत त्यांनी वाढली. म्हणजे त्यांना जास्त आत्मविश्वास आला होता की बघा माझं बरोबर आहे. तर माझ्याशी सहमत असलेली जी मतं होती जेवढ्या लोकांनी त्या दोघांमध्ये सहमती होती त्यांचं पुढच्या राऊंडमध्ये लगेचच किंमत वाढवलेली दिसली. आणि हे सगळं प्रयोग करत असताना त्यांनी ब्रेन स्कॅन म्हणजे MRI
केले. बरं, ते हे चॉईसेस करत असताना ऍक्च्युली प्रत्यक्षात जेव्हा हे सगळं विचार चालू होते त्यांच्या मनात, त्यावेळेला त्यांनी ब्रेन म्हणजे MRI करत होते ते, आणि त्यांनी असा स्कॅनर लावले होते. तर त्याच्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की मेंदूचा विशिष्ट भाग त्याच्यामध्ये उद्दीपित होतो, आणि तो कधी उद्दीपित होतो तर जेव्हा मला सहमती मिळते तेव्हा, जेव्हा मला माझा सहकारी माझ्यापेक्षा खूप कमी किंमत सांगतोय किंवा माझ्यापेक्षा वेगळी किंमत सांगतोय, तेव्हा चक्क ती माहिती त्यावेळेला तो उद्दीपित झाला नाही, ती माहिती चक्क त्याने दुर्लक्ष करून बाजूला ठेवली. तर याचा अर्थ असा की सहमती जेव्हा असते त्यावेळेला मेंदूमध्ये काही विशिष्ट रसायन स्त्रवतात, आणि त्यामुळे आपल्याला ती सहमती हवीशी वाटते. आणि हे तुम्हाला तर तुमच्या रोजच्या अनुभवातलं आहे की आपण कधी फेसबुकवर पोस्ट टाकतो, इन्स्टावर पोस्ट टाकतो, आणि आपण सतत बघत असतो की किती लोकांनी त्याला लाईक केलं. म्हणजे आपल्याला चैन पडत नाही, आणि जेवढे लोक जास्त आपल्याला लाईक करतात तेवढं आपल्याला फार भारी वाटत असतं की मी खूप भारी असतं, ते आपोआप होत असतं. म्हणजे नशीब की फेसबुकवरती असा अंगठा नाही, तो असता तर मग किती त्रास झाला असता लोकांना, की आपल्याला विरोधी मत दर्शवणारे पण आता फेसबुकवर आता टोळीने होतच असतं किंवा विरोधी मत दर्शवत असतात लोक. पण आपण जर असा विचार केला की आपण कोणाबरोबर जास्त आपलं कोण लोक आपल्याला लक्षात राहतात, विरोधी मत दर्शवणारे लोक आपल्याला आपल्या नोटबुक्स मध्ये नसतात, आपल्याला सहमती असणारे आपल्या नैसर्गिक नाही. पण तुम्ही तुमच्या पुस्तकात पण म्हटलंय आणि तुमच्या अशी बोलण्यात आलं की मेंदू कसा विचार करतो, असं तुम्ही मगाशी एक शिकतो आपण, मेंदू कसं पुस्तकात पण तसे. आता विचार करणं हे मनाचं किंवा बुद्धीचं काम आहे असं आम्ही तरी समजतो, आणि असं समजलं जातं. तर मग तुम्ही तर मेंदू विचार करतो, आता सगळं विचार प्रक्रिया मेंदू, तर या अर्थाने मेंदू म्हणलं तर ठीक आहे, पण तुम्ही कॅटेगोरिकली मेंदू हा शब्द माझ्यामध्ये विचारपूर्वक वापरला असणार, तर मग तुम्ही मेंदू हा शब्द का निवडलाय, मन असं का नाही म्हटलं? मन, माणसाचं मन कसं विचार करतं असा तुम्ही का शब्द वापरला? आपल्याला हे माहितीये की मन ही एक अमूर्त संकल्पना आहे. म्हणजे आत्ता असं म्हटलं की माझं मन आत्ता काय म्हणतं, तर त्याला एक तर तात्कालिकता आहे. म्हणजे आत्ता माझ्या मेंदूमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारचे विचार किंवा जी रसायनं स्त्रवतात त्याचा एकत्रित परिणाम होऊन आत्ता काहीतरी मला वाटतं, त्याला आपण मन म्हणू. पण मगाशी मी उल्लेख केला तसं की MRI स्कॅन मध्ये किंवा मेंदूचे स्कॅन्स घेतले तर मेंदूचा कुठला भाग उद्दीपित होतोय, आणि मला सबकॉन्शियस लेवलला म्हणजे माझ्या जाणीवेच्या पलीकडे काहीतरी गोष्ट घडते जी मला त्याचा पत्ता पण नाही, असं जेव्हा होतं त्यावेळेला आपल्याला मेंदू हाच शब्द वापरावा लागतो. कारण मगाशी मी जे उदाहरण दिलं त्याच्यामध्ये मी किंमत का वाढवली, म्हणजे माझं इव्हॅल्युएशन जे होतं, आता पहिल्या राऊंड मध्ये जे इव्हॅल्युएशन होतं ते मी दुसऱ्या राऊंड मध्ये वाढवलं कारण मला जास्त आत्मविश्वास वाढवला. तर ते का वाटतं याचं उत्तर आपल्याला मेंदू स्कॅन मध्ये, माझ्या जाणीवेच्या पातळीवर इतकंच कळलं की हा मी बरोबर आहे. तुम्ही काही साव होतात शब्द वापरला, तो कशाला, कुठल्याच नावाला होतो शब्द वापरायचा? तर मेंदूमध्ये म्हणजे आता या उदाहरणात सांगायचं झालं तर डोपामाइन हे बऱ्यापैकी आता माहिती झालेलं रसायन आहे की डोपामाइन श्रवणं म्हणजे आनंद होणं, बरं वाटणं मेंदूला. तर आपल्याला जेव्हा सुरक्षित वाटत असतं, आजूबाजूला आपल्याला सहमत असणारे लोक असतात, त्यावेळेला आपल्याला अशा प्रकारचं रसायन आपल्या मेंदूत असतं, त्याचमुळे आपल्याला आनंदाची अनुभूती होत असते. पण मग आता माझा प्रश्न असा आहे की मला जे वाटतं तसंच इतरांना वाटतंय, असं जेव्हा परिस्थिती येते तेव्हा डोपामाइन स्रवतं आणि मला आनंद वाटतो, मला बरं वाटतं, आणि मग मी असे लोक गोळा करत जातो किंवा अशी मतं गोळा करत जातो, आणि ती माझ्या भात्यामध्ये कायम बाणासारखी बनलेली असतात. मग असं जर असेल तर मग, आणि मेंदूची जरी स्वाभाविक प्रक्रिया असेल तर मग आता ठीक आहे, तुम्ही जो वर्णन केलं ठीक आहे, पण प्रॅक्टिकली स्पीकिंग हे स्वीकारावंच लागेल ना. म्हणजे मग कन्फर्मेशन बाय ज्याला आपण म्हणतो हा अटळच आहे, म्हणजे याला काय दुसरं काहीच करता येणार नाही. असं नाही म्हणतात अटळ, म्हणजे ती एक सहज प्रवृत्ती आहे इथपर्यंत म्हणणं मान्य, पण मग इतरही सहज प्रवृत्ती माणसामध्ये आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त कन्फर्मेशन बायस व्यतिरिक्त त्या कुठल्या, म्हणजे आता मगाशी मी म्हटलं तसं की आपल्यापैकी बरेच जण नेमकं असं शोधायचा प्रयत्न करतात की माझ्यापेक्षा वेगळं मत कोणाचं आहे का,
मग त्याच्यासाठी कुठली प्रवृत्ती आहे? तर काही जणांना आव्हानात्मक गोष्टी करायला आवडतात. काही जणांना असं वाटतं की माझ्याकडे जी माहिती आहे ती अपुरी असू शकते, तर त्यामुळे मला अजून पण मतं जाणून घेतली पाहिजे. तर ही पण प्रवृत्ती सहज आहे. माणसामध्ये कुतूहल, इथं मगाशी आपण उल्लेख केला ना, सगळ्यात सहज प्रवृत्ती आहे. असं का असं विचारणं, किंवा हे जे मी ऐकते खरं आहे का असं विचारणं, ही पण तितकीच सहज प्रवृत्ती आहे. मात्र होतं असं की या सहज प्रवृत्तीला आपल्याला हाक घालायची असेल तर थोडेसे जास्त कष्ट करावे लागतात. तर मी मगाशी बिंदूबद्दल बोलताना ऍक्च्युली मला एकाचा उल्लेख करणं भाग आहे ऍक्च्युली, की ज्याला डॅनियल कारामनने सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2 अशी नावं दिली. म्हणजे सिस्टीम 1 जी असते ती थोडीशी काय म्हणून त्याला पटकन निर्णय घेणारी, माहिती पटकन निकालात काढणारी, किंवा प्रोसेसिंग तिचं फास्ट असतं. आणि दुसरी सिस्टीम 2 जी स्लो काम करते, पण ती अत्यंत निगुतीनं प्रत्येक माहिती बरोबर आहे का, खरी आहे का, शंका घेणं अशी चिकित्सा. म्हणजे तुम्हाला मी एखादं गणितातलं किंवा एखादं कोड सोडवायला लागलं तर तुम्हाला सिस्टीम 2 जागृत करण्याचे पर्यायच नाही. म्हणजे असं म्हणलं की तेच उदाहरण मी ज्या पुस्तकात दिलेलं आहे तेच मी देते, की 110 रुपयाला बॅट आणि बॉल आहे, दोघांची मिळूनची किंमत, आणि त्यांच्यातला फरक 100 रुपये आहे. तर पटकन सांगा बॅटची किंमत काय आणि बॉलची किंमत काय. तर अगदी पहिल्या एका सेकंदाचं उत्तर किंवा काय 10 सेकंदात द्यायचं झालं तर तुम्हाला 100 आणि 10 म्हणजे बरोबर आहे ना, 110 दोघांमधला डिफरन्स आहे तो 100 आहे. तर हे पटकन दिलेलं उत्तर अर्थातच चुकलंय, कारण त्यातला डिफरन्स हा 100 नाही, आपल्याला लगेच एक पुढच्या सेकंदाला कळतो. मग आपण म्हणतो की अरे थांबा. आता थांबा आहे जेव्हा म्हणतो ना मी, त्यावेळेला तो सिस्टीम 2 ला जागा करत असतो की बघ बाबा हे मला माझ्याच्याने सहजपणे सोडवलं जात नाही, तर तू आता याच्यात लक्ष ठेव. तर आपल्यावर इतकी प्रचंड माहिती आढळत असते वेगवेगळ्या प्रकारे, आणि आता अलीकडच्या काळात तर फेसबुक आणि व्हॉट्सअप याच्यातनं इतकी प्रचंड माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते की त्या माहितीचं विश्लेषण आणि ती निकाली काढणं ही इतकं सोपं काम नाहीये. म्हणजे आपल्याकडे जसं फायलीचा मोठा गठ्ठा आला तर आपण काय करू, आपल्याला सांगितलं की 1 तासामध्ये याचा आपल्याला निपटारा करायचा आहे, तर आपण वर्करने ते बघू काय आहे ते, आणि त्या वेळेला पटकन आपल्याला जे निर्णय घेणं शक्य आहे तेवढ्याशा माहितीच्या आधारावर तेवढे घेऊन आपण ते बरोबर का चूक त्याच्या भानगडीत आपण पडू शकतो. बरोबर. मात्र सिस्टीम 2 तसं नाही करत. सिस्टीम 2 ला ते काम करायला अर्थातच जास्त रिसोर्सेस वापरावे लागतात. म्हणजे मेंदू तो जास्त काय चिकित्सा करण्यासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या भागांना तो माहिती विचारेल की हे काय प्रश्न विचारायला पाहिजे ते सांग, ते खरं का खोटं ते बघ, अमुक बघ, मग नाही मला नाही निर्णय घेता ते खरं का खोटं, मग थांब अजून माहिती गोळा कर. आता ह्याच्यामध्ये असं होतं की मेंदू निर्णय घेऊ शकत, मेंदूला निर्णय डिले करणं आवडत, कारण त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. तर त्यामुळे बऱ्याचदा मेंदू असं म्हणतो की निकाली काढ प्रश्न, सिस्टीम मधनं सांगतो की निकाली काढ, आपल्याला हे फार हँगिंग ठेवून चालत नाही. तर त्यामुळे तोकडी माहिती असेल, अपुरी माहिती असेल तर माहिती अजून गोळा करेपर्यंतचा जो अदमास वेळ पाहिजे तेवढा जर मेंदूला आपण देऊ शकलो, जी कष्टाचं काम ना, म्हणजे थांबणं आणि सतत आपल्याला प्रश्न हँगिंग ठेवून, ती काही सोपं नाही. म्हणून आपण बऱ्याचदा जी काय माहिती येते ती आयदर आपण विसरतो किंवा त्याच्यावर विश्वास ठेवतो की जाऊ दे बरोबर असेल, पण त्याचं खरं खोटं करण्यापर्यंत आपण जातो. त्यामुळे तिथे तो जो मोठा बायस आहे त्याच्यावर आपल्याला काम करण्याची फार गरज आहे. पण आता कन्फर्मेशन बायस न वापरता किंवा त्याच्या मोहात न पडता, सिस्टीम 1 च्या मोहात न पडता सुद्धा सामाजिक व्यवहार मोठ्या पातळीला होऊ शकतात, झालेले आहेत. अशी उदाहरण आहेत. तुम्ही मगाशी तुमच्या त्या ड्रेफसचं जे उदाहरण सांगितलं त्याच्यामध्येच पुढे जे झालं दोषी ठरवले इथपर्यंत तुम्ही सांगितलं, पण त्याच्यानंतरची जी त्याची कथेचा जो दुसरा भाग आहे तो आणि आता जे तुम्ही सांगितलंय तर ते त्याच्याशी कसं जोडून घेतो, म्हणजे आपल्या ड्रेफसच्या त्या गोष्टीच्या रूपातच सांगितलं तर जरा जास्त उपयोग होतो. तर त्याला
ड्रेफसला शिक्षा होते आणि तो त्या बेटावर त्याला जावं लागतं. पण त्याच काळामध्ये त्याचा जो काही मोठा अधिकारी असतो, ज्याला त्याच्याविषयी बायस असतो, तो बदलून दुसरा आहे. आणि त्या काळात अजून एक हेरगिरीचं प्रकरण घडतं आणि अगदी तसंच हस्ताक्षर असलेली चिठ्ठी त्याला मिळते त्या दुसऱ्या अधिकाऱ्याला. तेव्हा लक्षात येतं की अरे ड्रेफस तो खाते, मग हे आता नवीन प्रकरण कसं काय कोणी केलं. मग तो जेव्हा शोधतो तेव्हा त्याला फ्रेंच अधिकारी सापडतो त्याच्याशी ते हस्ताक्षर जोडतात. मग तो सगळी ड्रेफसची केस फाईल परत उघडतो आणि तो म्हणतो की आपल्याला हे बघायला पाहिजे काय. एवढं असून त्याला प्रचंड विरोध होतो. एवढं असून सुद्धा हो, एवढं त्याला कळून माहिती असून सुद्धा आजूबाजूच्या अधिकाऱ्यांकडनं त्याला विरोध होतो, पण हा लावून धरतो कारण ते कन्फर्मेशन बायसच्या पूर्ण आहारी गेलेले आहेत. पण हा माणूस नाही. तर मला तेच म्हणायचं की हा माणूस का बरं असं म्हणतोय की हे खरं नाही. तर ही सिस्टीम 2 वापरणारी माणसं आहेत जी असं म्हणतात की नाही मला प्रश्न विचारले पाहिजे. तर ही सहज प्रवृत्ती असली तरी ही पण आहे काही माणसांमध्ये ती जे म्हणतात की अरे जे घडलं ते बरोबर नाही घडलं, आपल्याला बघायला पाहिजे की काय नाही घडलं. तर प्रश्न विचारणारी माणसं. तर नाही त्याचं पुढचं सांग. तर सैन्य हे प्रकरण दाबायचा प्रयत्न करतं पण ते शेवटी माध्यमांपर्यंत पोहोचतच. मग तिथली फ्रान्समधली सगळी माध्यमं, लेखक चांगले प्रतिष्ठित, तो झोला नावाचा जो मोठा प्रतिष्ठित त्यावेळेचा खूप अत्यंत फेमस असा लेखक असतो, विचारवंत सुद्धा होता. तर तो पूर्ण ड्रेफसच्या बाजूने उभा राहतो आणि तो त्यांनी त्यावेळेला अत्यंत चांगलं ऍक्च्युली पेपरमध्ये छापलं गेलेलं आय अॅक्युज नावाचं एक मोठं पत्र, जे ऍक्च्युली खूप चांगला नमुना आहे. ते खरं श्रोत्यांना आपल्याला दाखवतो सुद्धा मला असं वाटतं. म्हणजे त्यांनी शोधलं तरी त्यांना इंटरनेटवर सापडेल की झोलानी काय प्रकारे ते पहिल्या पानावर प्रचंड मोठं सरकारला खुलं पत्र लिहिलं की ते कसं ज्यू विरोधी भूमिका घेत आहे आणि त्यांनी कसं करायला नाही पाहिजे. आणि ऑन द पर्टिक्युलर बॅकग्राऊंड की ज्यू विरोधी वातावरण पूर्वग्रह समाजात असताना तो ज्यूंच्या बाजूनी ऑब्जेक्टिव्हली उभा राहतो. आणि त्याच्यासाठी ते सोपं नसतं, कारण आतापर्यंत मिळालेले मानमरातब लोकांमध्ये असलेले प्रसिद्ध असण्याची जी काही गरज असते ते सगळं त्यांनी पणाला लावून तो त्याच्या बाजूने उभा राहतो. अर्थातच त्याला त्याची हिंमत चुकवावी लागते, त्याला पळून जायला लागतं इंग्लंडला वगैरे. कारण की त्याच्या विरुद्ध अनेक केसेस सरकार त्याच्यावर लागतो आणि त्याला खोट्या केसेस आणि त्याला तुरुंगात टाकण्याचं किंवा त्याला मारून टाकण्याचे पण प्रयत्न फ्रान्समध्ये होतात. तो इंग्लंडमध्ये जातो, म्हणजे गेल्यानंतर सुद्धा शेवटी त्याचा ऍक्सिडेंट होऊन मृत्यू होतो. तर ही त्याने चुकवलेली किंमत आहे सत्याच्या बाजूने उभं राहण्याची. नुसतं सत्याचं नाही तर अशा प्रकारच्या बायसच्या विरुद्ध जाऊन. पण बरं झोला हा एकटाच माणूस नव्हता, त्यावेळेला माध्यमांनी पण ते उचलून धरलं फ्रान्समध्ये. आणि म्हणून असं म्हणताय की फ्रान्समध्ये सुद्धा अशा प्रकारे ज्यू विरोधी वातावरण निवळायला अशा केसेसनी मदत झालेली आहे ना. म्हणजे फ्रान्समध्ये आता लोकशाही मूल्ये इतक्या चांगल्या प्रमाणात का आहेत, तर ह्या सगळ्या लोकांनी ज्या प्रकारे हे सगळी आव्हानं झेललेली आहे ना, म्हणून तर लोकशाही मूल्य नीट रुजलेली आहे. मग फायनली ड्रेफसचं काय होतं? तर ड्रेफसला पुन्हा त्याच्या अधिकारावरती रुजू केलं जातं. म्हणजे फ्रान्स सरकारला या माध्यमाच्या मतासमोर झुकतं. आणि म्हणजे ते असं त्याला निर्दोष असा निर्वाळा देत नाही, पण त्यांच्या कृतीतच म्हणजे ते त्यांच्यामध्ये एवढा प्रचंड ऍटिट्यूड दिसतो आपल्याला की ते असं म्हणत नाही की बाबा आम्ही चुकलो, पण ते पुन्हा एकदा त्याला सैन्य अधिकारी म्हणून नेमणूक करतो. याच्यातच सगळं आहे, त्यांना माघार घ्यायला लागतं. आता म्हणजे मग आपण ते मानवी, आता तुमच्या पुस्तकाचा जो विषय एकंदर मानवी इतिहासाचा पण तुम्ही कमी जास्त म्हणजे तुमच्या पुस्तकाचा विषय जरी इतिहासा नसला तर इतिहासामध्ये तुम्ही उदाहरणं घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये या सगळ्याचा जो इंटरप्ले दाखवलेला आहे. तर मला असं वाटतं की मानवी समाजामध्ये विरोधी मतांचा सुद्धा आत्मसात करणं ती काही प्रमाणात अशी काही सहकार्याची किंवा अशा प्रकारच्या काही प्रेरणा दिसलेल्या आहेत का? आणि त्या इन्स्टिंक्च्युअल किंवा त्यांचा काय रोल आहे? जसं कन्फर्मेशन बायस आहे तसं त्याच्या विरोधी असलेल्या किंवा त्याला समांतर असलेल्या अशा एलिमेंट्स कुठली आहेत आणि त्याची उदाहरणं प्रचंड. हे जर उदाहरण सांगितलं झोलाचं होतं. म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर आपल्याला सहमत दुसऱ्यांनी आपल्याशी व्हावं ही जी भावना ही मुळात सहकार्यातनं आलेली. म्हणजे माणसाची पूर्ण उत्क्रांती जी झाली आहे ती आपण इतर प्राण्यांच्या तुलनेत प्रचंड प्रमाणामध्ये एकमेकांची सहकार्य करू शकतो त्यामुळे झालेली.
म्हणजे इतक्या इथं सगळीकडे तर कॉम्पिटिशनमुळे प्रगती होते. अशा प्रकारचा सगळा विचार प्रवाह शाळा कॉलेजांमधून दररोज डोक्यावरती आपटतोय. म्हणजे हे जरा पण तो प्रचार आहे हे लक्षात घेऊया. आणि तो प्रचार अगदी ठरवून केला जातो असं पण नक्कीच म्हणता येण्यासारखी परिस्थिती आहे. किंबहुना ते समजून घेण्यासाठीच की तो प्रचार का केला जातो ही हिस्ट्री माणसाची आपल्याला माहीत असणं फार आवश्यक. की माणसाचं पूर्ण उत्क्रांतीमधलं जे जगणं आहे ते पूर्ण टोळी अंतर्गत सहकार्य याच्यावरच आधारलेलं पूर्णतः. आणि सहकार्य कन्फर्मेशन बायस वरती नेसेसरी नसतं. नाही, अर्थातच नाही. म्हणजे त्यातली एक सहमतीची जी गरज आपल्याला आवश्यक असते ती सहकार्यातनं येते. पण आपण जर का उदाहरणं घेतली तर टोळीमध्ये ज्या प्रकारे खलबत होत असत किंवा एखादा निर्णय घेण्याची त्याची जी प्रक्रिया असते तर ती निश्चितच अशी नव्हती की कोणीतरी लादली आणि बाकीच्या सगळ्या टोळीतल्या लोकांनी ती ऐकली असं दिसत नाही. कारण आजही असं म्हटलं जातं की 10,000 वर्षांपूर्वी जे आपण आदिवासी प्रकारे जगत होतो ज्याला आपण हंटर गॅदरर कम्युनिटीज असं म्हणतो त्यामध्ये आत्तापेक्षा खूप जास्त समता होती. म्हणजे त्याला इक्वॅलिटेरियन संस्कृती असं आताही म्हटलं जातं किंवा आता सुद्धा आदिवासी समूह दिसतात अजूनही शिल्लक आहेत तसे छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये जगभरामध्ये. तर तिथली जी त्यांची जर बघितली वागण्याची पद्धत आणि पॅटर्न्स तर त्याच्यामध्ये आजही जास्त समता दिसते. त्याच्यामध्ये असं नाही दिसत की एक माणूस आहे तो निर्णय घेतो आणि इतरांवर तो लादतो. तर तसं होत नाही. तर तो टोळीमधल्या इतर लोकांची विरोधी मतं पण जाणून घेतो आणि ते सर्व सहमतीनं काहीतरी निर्णय घेऊन मग पुढे जातात. तर सहमती होणं याचा अर्थ असा नाहीये की विरोधी मतं जाणून घ्यायची. सहमती होण्याचा अर्थ एकसारखं होणं माझं असा त्याचा अर्थ. म्हणजे मग सपोज मी असं म्हटलं की सहमती होणं आणि त्याच्यातून सहकार्य निर्माण होणं याच्यामध्ये विविध मतांच्या मधून एक नवीनच रसायन तयार व्हावं एखादं कंपाऊंड तयार व्हावं अशा प्रकारचं काही त्याला मेटाफर किंवा आपल्या अगदी जवळचं उदाहरण म्हणजे आपलं संविधान कसं तयार झालं ते. म्हणजे संविधान हे काही एका माणसाचा हेकीपूरपणा नाहीये. त्यावेळेचे डिबेट्स आता उपलब्ध आहेत आणि त्यावेळेला ज्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्यांची मतं मांडली आणि त्या मतांमधलं मग कुठलं जास्त चांगलं आहे आणि कुठलं जास्त आपल्याला लॉंग स्टँडिंग आहे म्हणजे पुढे जाण्यासाठी जास्त आवश्यक अशी चर्चा घडवून आणण्यामध्ये नेहरू आणि डॉक्टर आंबेडकर ह्या सगळ्यांचा सहभाग खूप मोठा आहे. आणि म्हणून तर आपल्याला इतकं चांगलं दणकट संविधान मिळालेलं. त्यामुळे खूप महत्वाचं आहे की अजून तरी टिकून आहे असं नक्की टिकेल ते असेल. ठीक आहे. मग आता हा जो कन्फर्मेशन बायस जो एकंदर इन्सिडेन्स आहे समाजामधला याची काही कसा वापरला जातो किंवा त्याचे आविष्कार तुम्ही तुमच्या त्या प्रकरणामध्ये खूपच उत्तम रीतीने मांडले. त्याच्यामध्ये तुम्ही जाहिरात कंपन्यांचं मखलाशी किंवा सिगरेट कंपन्यांची आणि काही पण दिलेली आहे. तर त्याचं कसं कनेक्शन होतं म्हणजे याचं काही कसं कनेक्ट लावता येतं. ऍक्च्युली कन्फर्मेशन बायस हा एक मेंदूचा शॉर्टकट आहे. म्हणजे पटपट निर्णय घेण्याची मगाशी म्हणतात तसं एक प्रकारे एक पद्धत आहे. तर तसेच अजूनही काही शॉर्टकट्स आहेत. आणि तर एक मी ती उदाहरणं देते त्याची. ओळखीचं म्हणजे चांगलं असं एक शॉर्टकट आहे. म्हणजे कसं होतं की आपल्याला अर्थातच असं आहे की प्रत्येक जीव जो आहे तो सुरक्षितता म्हणजे चांगली असं त्याला माहिती. माझ्या जीवाला धोका नाही. तर हे कधी होईल तर मी समजा मला काहीतरी अनोळखी स्टिम्युलस मिळालं. स्टिम्युलस म्हणजे काहीतरी प्रेरणा. म्हणजे बाहेरनं काहीतरी अनोळखी माझ्यासमोर आले तर पहिल्यांदा मी साशंक होणार की हे माझ्यासाठी चांगलं का वाटतं. तर याचा अर्थ ते असुरक्षित पण असू शकतो म्हणून ते मला आवडत. अनोळखी म्हणजे नको असा एक प्रवृत्ती सर्वच जीवांमध्ये असते. तशी ती माणसात पण आहे. आणि त्यामुळे एखादा नाव मी एकदा ऐकलंय दोनदा ऐकलंय आणि मग ते दुसऱ्यादा ऐकताना अरे मी आधी कधी ऐकलंय तर ते तसं असलं की ते सुरक्षित वाटलं आणि त्यामुळे मग ते असं वाटतं की हा ही ओळखीचं आहे म्हणजे चांगलं असं वाटतं.
हा आपला एक शॉर्टकट आहे. त्यामुळे आपण निर्णय घेताना अनेकदा ओळखीच्या माणसांना, ओळखीच्या नावांना पहिली पसंती घेतो. पटकन ते म्हणतो की हा बरं असेल किंवा म्हणजे मी शेअर मार्केट मधलं उदाहरण त्या पुस्तकात दिलेलं आहे की कुठल्या तरी कंपनीचं नाव आपल्याला बोर्डवर झळकत असतं किंवा कुठली तरी जाहिरात आपल्याला टीव्हीवरती 4 वेळा दाखवली जाते. याच्यामध्ये 2 गोष्टी एकत्र आहेत, ओळखीचं बरोबर चांगलं आणि पुन्हा पुन्हा आपण जेव्हा एखादी गोष्ट तेव्हा सुद्धा आपल्याला वाटतं की अरे पुन्हा पुन्हा सांगताय म्हणजे ते खरं असणार. त्यामुळे 2 शॉर्टकट फार जाहिरातींमध्ये वापरले जातात सर्व ठिकाणी. म्हणजे ज्यांच्याकडे सत्ता आहे किंवा रादर एखादी गोष्ट सत्ताधारी लोक सुद्धा सतत जाहिरातीत पुन्हा पुन्हा आपल्याला दिसत राहतात. ते सुद्धा आपल्याला हे दाखवण्यासाठी असतं की हे बरोबर आहे असं तुम्ही मानून घ्या. तर ते आपल्याला ऍक्च्युली कॉन्शियस लेवलला कळत पण नाही की आपल्यावर अशा प्रकारचे त्याचे संस्कार होतात. म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा पाहिली की ती खरी वाटायला लागते आणि त्यामुळे ओळखीची वाटायला लागते आणि ओळखीची वाटायला लागल्यामुळे ती खरी पण स्वीकारली जाते. करेक्ट. तर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन तो एक बायस तयार होतो. आणि त्यामुळे तुम्ही साधा विचार करा की आपण सगळ्यांनीच की जाहिराती का एवढ्या पुन्हा पुन्हा दाखवल्या, म्हणजे एवढा प्रचंड पैसा खर्च करतात ते जाहिरातींवर. म्हणजे एखादा ब्रेक असतो, आपण एखादा काहीतरी बघतोय तर त्या ब्रेकमध्ये सुद्धा एकच जाहिरात 3 वेळा लावतात. बरोबर. तर म्हणजे आपल्याला ते माहिती असतं ना की अरे आता कळलं ना असा पण चांगला, तुम्हाला परत ते वापरू. तर तेच प्रेक्षक असताना सुद्धा त्याच साबणाची किंवा जे काही प्रोडक्ट असते त्याची पुन्हा पुन्हा जाहिरात दाखवली जाते. त्याला कारण त्यांना माहिती की त्याचा फायदा होतो आणि ते आपला या शॉर्टकटचा थेट उपयोग करत असतात की वारंवार दाखवणं म्हणजे आपलं प्रोडक्ट खपणार त्यांना माहिती असतं. तर ते का खपतं तर हे ते शॉर्टकट आहे. अजून एक म्हणजे सोपं म्हणजे चांगलं. जे एखादी माहिती माझ्यापर्यंत आली तर ती माहितीचा सोपी असेल समजायला, तर ती मला वाटतं की हा ठीक आहे मला ते समजलं, मला समजलं ते चांगलं असतं. पण एखादी क्लिष्ट माहिती माझ्या समोर आली ते मला ती समजत नाही तर म्हणते ह्याला ते समजत नाही तर मला सांगतो, तर ते आपल्याला असं वाटतं की ते काय बरं नाही. म्हणजे याचं एक सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मला वाटतं मागच्या वर्षी 22 साली आठवत नाही, अचानकपणे सरकारने असं जाहीर केलं की या तिमाहीचा जीडीपी जो आहे तो 13.5% वाढला. एवढी प्रचंड जंप आपण मारला असं त्याच्यामध्ये पेपरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छापून आलं आणि सगळे कौतुक करले की अरे कोरोना काळात बाहेर पडता एवढा आपलं जीडीपी प्रचंड वाढलं. आता जर का मी साधी व्यक्ती असेल तर मी खुशच होणार की चला भारत प्रगती करताय आणि किती छान आहे. ते मला समजायला सोपं आहे की जीडीपी वाढली, पण त्याच्या खोलात आपण शिरलो तर लक्षात येतं की ऍक्च्युली तो जीडीपी जो आहे तो त्यांनी त्याच्याच बरोबर मागच्या वर्षीच्या तिमाहीशी तुलना करता दाखवलं. म्हणजे ज्यावेळेला ऑलरेडी कोरोनामध्ये त्याच्याशी तुलना करतात त्याच्या आधीच्या तिमाहीशी तुलना त्यांनी केलेली नाही. तर आता हे थोडं खोलात गेल्यानंतर कळतं. मात्र अनुभव असा आहे की जर का कोणाला हे आपण एक्सप्लेन करायला गेलो की आता तसं नाहीये ते ऍक्च्युली तर नको सांगू मला, तर त्याची रिॲक्शन अशी असते की नाही मला ह्याच्या पलीकडे काही फार लिस्ट जायचं किंवा आपले सगळे स्टॅटिस्टिकल रिपोर्ट्स जे सरकार छापतं त्याच्या खोलात कोणी जातं का बघायला की हे खरं आहेत का खोटे, किंवा त्याच्यामध्ये काय पद्धतीने छोट्या फेरफारी केलेल्या आहेत. म्हणजे अजून एक अशीच एक बातमी आली होती की आपलं जे वार्षिक उत्पन्न आहे ते युकेच्या पुढे गेले. वार्षिक आपली इकॉनॉमी जी आहे इकॉनॉमीचा आकार हा युकेपेक्षा आता आपण त्याच्या पुढे गेलो वगैरे असं काही. तर युके म्हणजे इंग्लंड केवढंच आहे, आपण केवढे आहोत. तर तुलना कशाची करायची, तर अशा प्रकारे मिसगाईड करणाऱ्या बातम्या मुद्दामून छापल्या जातात. तर आपल्याला ते समजायला सोपं आहे आणि आपल्याला बरं वाटतं. तर आपलं मूळ भावना आपल्या कशाशी जोडली गेली आहे तर आपल्या देशाशी. तर हा एक अजून एक शॉर्टकट आहे, म्हणजे अफेक्ट म्हणतात त्याला, की आपण ज्या ज्या बाबतीत भावनिक असतो त्या भावनांचा उपयोग करून आपल्यावरती अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची की आपल्याला बरं वाटेल किंवा भीती वाटेल. उलट पण भाव असू शकतो. आपण उलट पण आहे. म्हणजे आता भीतीची उदाहरणं सांगायची झाली तर
बर्नेसचं उदाहरण देता येईल ऍक्च्युली. भारतात पण तशी उदाहरणं आहेत की तयार करण्याचं तर आपल्याकडे प्रचंड कारखानाच आहे. बर्नेसचं उदाहरण आहे असं आहे की त्यांनी ग्वाटेमाला या देशामध्ये केळी उत्पादन करण्याचं एक कंपनी होती आणि त्या कंपनी इतकी प्रचंड मोठी झाली ती, म्हणजे युरोपला आणि ते केळी पुरवत असत अमेरिकेमध्ये आणि अजूनही आहे ती कंपनी. युनायटेड फ्रूट कंपनी. करेक्ट, युनायटेड फ्रूट कंपनी. तर ती इतकी मोठी बनली की त्यांनी जवळजवळ शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी घेतल्या ताब्यामध्ये आणि शेतकऱ्यांना काहीच म्हणजे वेठबिगारीसारखंच मागवत होते. तर शेवटी सरकारने हस्तक्षेप केला त्याच्यामध्ये आणि ते सांगितलं की या सगळ्या जमिनी शेतकऱ्यांना तुम्ही परत द्या आणि तुम्ही म्हणजे यू कॅन डील विथ इट, ते मालक राहतील आणि तुम्ही कंपनीसारखं काम करा. तर आता हे सरकारने असा निर्णय घेतल्यानंतर कंपनीचं काही चालेल ना, तर कंपनीनी PR म्हणून अपॉइंट केलं बर्नेस नावाच्या एका माणसाला, अत्यंत पाताळ यंत्री माणूस सुद्धा, म्हणजे तो PR गुरु समजला जातो. तर त्यांनी चक्क काय केलं त्यावेळेला की अमेरिकेतल्या वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या मोठ्या लोकांना हाताशी घेऊन असं छापून आणलं की ग्वाटेमालामध्ये आता कम्युनिस्ट येऊ म्हटले. आता कम्युनिस्ट या शब्दाची अमेरिकेत प्रचंड भीती, राजकारण्यांना, सामान्य लोकांना सगळ्यांनाच, आणि त्यामुळे कम्युनिस्ट येऊ घातलाय म्हणल्यानंतर सगळेच हादरले तिकडे. त्यांची भीती कामाला आली आणि त्यांनी तिकडचं सत्ता उठवली. म्हणजे बनाना रिपब्लिक ही तर नंतर फ्रेजच बनली की कुठल्याही देशाला अशा प्रकारे उन्मूक बनवलं किंवा ती गाळात चाललेला देश आहे म्हणलं तर त्याचा बनाना रिपब्लिक झालं असं म्हणतात. मॅनिप्युलेट सरकार केली. तर भीतीचं एक उदाहरण आहे. आपल्याकडे अजून एक उदाहरण देता येईल की सैनिकांबद्दल आपल्याला प्रचंड एक वेगळ्या भावना असतात, ते आपल्या देशाचं रक्षण करतात. दर निवडणुकांच्या आधी बरोबर आपल्याला अशा प्रकारे काहीतरी घडवलं जातं की आपल्याला जे सैनिकांच्या बद्दलचं जे प्रेम वाटतं ते कसं वापरता येईल, त्याचा गैरवापर केला. म्हणजे तसा त्याचे प्रसंग घडवून आणले जातात आणि मग अचानकपणे ते ती सिंपथी उपयोगाला आणली जाते. त्यामुळे आपल्या भावना अशा प्रकारे वापरता येण्यासाठी सुद्धा सत्तेतले असणारे लोक आणि राजकारणी लोक नेहमी प्रयत्न करत असतात. त्यामुळे म्हणून आपल्याला सावध राहायला पाहिजे की हे भावनिक शॉर्टकट आहे की आपले आनंद, भीती, दुःख किंवा अन्यायाची चीड ह्याचा पण आपल्याला सतत उपयोग केला जातो. म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना आम्ही पकडून घेऊ आणि आम्ही भ्रष्टाचार संपुष्टात आणू असं आपल्याला वचन दिलं की आपल्याला बरं वाटतं. आपल्याला असं वाटतं की हो, आपला देश भ्रष्टाचार मुक्त झालाच पाहिजे. पण जर तुम्ही मागेवर पाहिलं तर किती लोकांना भ्रष्टाचारामुळे काही कारवाई झाली, तर तसं दिसत नाही. म्हणजे उलट त्यांना बरेच भ्रष्टाचार होते त्यांना सत्तेची पदं मिळाली, म्हणजे आता अत्यंत मानाची पदं मिळाली, ती वाढत चालली. तर भ्रष्टाचाराविरुद्ध बोलतोय का कोण असा पण प्रश्न पडतो. म्हणजे आपण आता भ्रष्टाचाराबाबतीत भावनिक असणं सुद्धा बंद झालेलं आहे. तर त्यामुळे आपण बरोबर या तपासून पाहिलं पाहिजे की हे शॉर्टकट्स कसे वापरले जातात. अजून एक छोटासा शॉर्टकट मी सांगते की प्रायमिंग कसं ऑपरेट होतं. म्हणजे प्रायमिंग म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी आपला आधीच काहीतरी छोटंसं मत करून घ्यायचं. म्हणजे हे हा प्रायमिंगचा भाग आहे ना, तो आपल्या कन्फर्मेशन बायसच्या थोडासा आधी येतो. म्हणजे आपलं मत कसं घडवलं जातं. अच्छा, त्याच्यामध्ये ते मत बनवण्यासाठी आपल्याला मुद्दामून अशी माहिती पुरवली जाते की जेणेकरून आपल्याला असं वाटावं, सजेशन तयार व्हावं. म्हणजे एकदा मत बनलं की मग कन्फर्मेशन बायस कामाला. पण मत बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रायमिंग म्हणजे त्याच्याबद्दलचा एक प्रयोग मी सांगते आणि म्हणत तर काय आपण सांभाळूच. मुली गणितात कच्च्या असतात आणि मुली गणितात कच्च्या नसतात किंवा चांगल्या असतात, खूप त्यांना गणितात चांगले म्हणतात. तर 2 गट केले आणि एका गटाला असं सांगितलं की मुली हे एक स्टेटमेंट फक्त त्याला सांगितलं आणि त्यांना गणिताची त्याची परीक्षा घेतली त्यांच्या वयाला. म्हणजे बाकी सगळे फॅक्टर्स मुलींच मुलींनाच असं सांगितलं, मुलींचीच परीक्षा घेतली. आणि दुसऱ्या गटाला सांगितलं की नाही, मुली नेहमीच टॉप करतात गणितामध्ये
तर दोन्ही गटांचे मार्क नंतर पाहिले आणि अर्थातच त्यांनी हे कंट्रोल फॅक्टर्स ठेवले होते की दोन्ही गटामध्ये बुद्धिमत्ता आणि या सगळ्या पातळीवरती चांगला तर गिव्हन ऑल दॅट परीक्षा घेतली गेली. तर सरळ सरळ या स्टेटमेंटचा परिणाम त्यांच्या रिझल्टवर दिसला की ज्यांना सांगितलं होतं की गणितात कच्च्या असतात मुली त्यांचे मार्क या दुसऱ्या गटापेक्षा ठरवून कमी होते, म्हणजे आपोआपच कमी झालेले. अशा प्रकारचं प्रायमिंग होतं. अजून एक उदाहरण भारतातलं सांगायचं झालं तर वाईट उदाहरण आहे. त्यांनी असं एका हॉलमध्ये वेगवेगळ्या स्ट्रेटामधली मुलं साधारण 5वी-6वी अशा म्हणजे 10-12 वर्षाची आणून बसवली आणि त्याच्याबरोबर त्यांनी छोटी टेस्ट घ्यायचं ठरवलं मी त्याच्या वयाला अनुकूल अशी आणि एक टेस्ट घेतली. मग त्या सगळ्या मुलांचं मूल्यमापन झालं की प्रत्येकाला किती मिळालं आणि नंतर पुन्हा ब्रेक नंतर त्याच मुलांना आणून बसवलं आणि त्यांना फक्त एवढं सांगितलं की आता आधी तुम्ही तुमचं नाव सांगितलं फक्त आता तुम्ही फक्त उभं राहायचं आणि तुमचं नाव आणि तुमची जात एवढं जोरात सांगायचं, म्हणजे बाकी काही बोलायचं नाही, फक्त तुम्ही उभं राहायचं आणि तुमचं नाव काय आणि तुमची जात एवढं बोलायचं. तर त्या टेस्टमध्ये बरोबर जे खालच्या जातीची तथाकथित खालच्या जातीची मुलं होती त्यांना कमी मार्क पडले. तर आता हे कशामुळे झालं असेल तर आपल्याला समाजामध्ये खालच्या दर्जानं वागणूक मिळते हे केवळ त्या एका जातीच्या उल्लेखामुळे त्यांच्या मनावरती तो पूर्ण परिणाम झाला. तर हे प्रायमिंग आहे. म्हणजे आपण किती प्रकारे प्रायमिंग करत असतो, म्हणजे एक सामाजिक विषमतेमुळे किती वेगवेगळ्या प्रकारे प्रायमिंग होत असतं आपोआपच, हे याचं उदाहरण आहे. आणि याच्या उपर परत राजकारणी लोक वेगवेगळ्या प्रकारे आपला प्रायमिंग घडवून आणतात. अमुक एका धर्माचे लोक हिंसकच असतात किंवा अमुक एका धर्माचे लोक काय म्हणूयात आपण किंवा जातीचे लोक हे कमी बुद्धीचे असतात किंवा काही विशिष्ट जातीचे अतिशय हुशार असतात. असं प्रत्येक प्रकारे हे आपल्या मनावरती वेगवेगळ्या प्रकारे ठसवलं जातं. किंवा गरीब टॅक्सच भरत नाही असा सरसकट समज पसरवून दिला की आम्ही काय म्हणून टॅक्स भरायचा, आम्ही काय म्हणून त्यांच्यासोबत. तर हे असं नाहीये. आपल्याला माहितीये की इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहेत ते सगळे गरीबही भरत असतात. तुम्ही फक्त इन्कम टॅक्स बद्दल बोलताय जो ऍक्च्युली फार छोटा टक्का आहे टोटल टॅक्स कलेक्शन मध्ये. तुम्ही म्हणतात तर तेवढे आकडेवारी सांगतो. टोटल भारताच्या टॅक्स कलेक्शन मध्ये डायरेक्ट टॅक्सेसचं कलेक्शन टोटल टॅक्स कलेक्शन मध्ये 37% आहे आणि 63% टॅक्स कलेक्शन हे इनडायरेक्ट टॅक्सेस की जे सगळेच भरतात आणि त्याच्यात गरिबांचं प्रमाण भरण्याचं जास्ती आहे. त्याचं प्रपोर्शनेटली कन्झम्पशन तसं आहे. तर या प्रकारे एकदा प्रायमिंग करून दिलेलं असेल की बघा तुम्ही इन्कम टॅक्स भरता आणि त्या इन्कम टॅक्स तो वाया जातो असं काहीतरी तुम्ही भरवून दिलं लोकांच्या मनात की मग एकंदरच ती वेगळ्या प्रकारे गरीब लोकांकडे बघण्याची किंवा आपल्या सामाजिक भांडवलाकडे बघण्याची एक वेगळीच वृत्ती तयार होते माणसांची. तर ही साधी अनेक अशी उदाहरणं आपल्याला सांगता येते की तुम्ही कुठल्याही अलीकडची गेल्या 5-6 महिन्यातली भाषणं जर होऊन बघितली तुम्हाला अशी हजारो उदाहरणं सापडतील प्रायमिंगची. तर मग आता हा जो काय सगळा कन्फर्मेशन बायस याच्यात बाहेर काय उपाय काय हाऊ टू गेट आउट ऑफ इट आणि त्याला उपाय अर्थातच तुमच्या सगळ्या बोलण्यात ते उपाय थोडेसे ध्वनित होत आहेत. परंतु शेवटी कुठली चर्चा सुरुवातीला मी सांगितलं की भवताल असेल मानवी वर्तन असेल त्याचा अभ्यास हा शेवटी हा एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे. केवळ अकॅडमिक असू शकत नाही आणि तुमचं व्यक्तित्व किंवा तुमचा सगळा अभ्यास जो आहे तो केवळ अकॅडमिक या सदरातला नाही. त्याला एक प्रत्यक्ष व्यावहारिक अशा प्रकारची बाजू आहे आणि असतेच ते असले तरच त्याला काहीतरी अर्थ तेच तुमचं मोस्टली मोटिवेशन पण आहे अभ्यास करायचं. कसं बाहेर पडायचं काय मगाशी आपण म्हटलं तसं की सहज प्रवृत्ती आहे. तुमच्याकडनं अगदी अनेक्डोट मागत नाहीये पण तुमच्याच विषयाच्या चौकटीमध्ये दिशा काय म्हणजे दिशा आहेत त्याच्यामध्ये आणि आपल्याला सहजपणे दिसेल की प्रगत देशांमध्ये अशा प्रकारच्या बायसेसवर मात करून जगणारे समाज आहे. म्हणजे रादर प्रगतीकडे जाणारे ती एक चांगली वाट आहे की अशा प्रकारच्या बायसेसवर आपण मात करू शकतो.
म्हणजे अगदी याचंच उदाहरण जर घेतलं, कन्फर्मेशन बायसचा अभ्यास ज्या लोकांनी केला त्यांना नसेल का बायसेस, त्यांना म्हणतेच ना बायसेस. मग त्यांनी कसा अभ्यास केला असेल की अरे मला पण कन्फर्मेशन बायस असू शकतो हे लक्षात घेऊन या बायस बद्दल रिसर्च करायचा, त्याच्याबद्दलचे प्रयोग करायचे आणि त्याच्यामध्ये कुठेही बायस आपला आड द्यायचं नाही, हा अभ्यास त्यांनी केलाच. त्यामुळे असं शक्य असतंच. आणि अजून एक पद्धत ऍक्च्युली इंटरेस्टिंग आहे, मला सांगितल्याशी आवडत नाही, की बऱ्याच शास्त्रीय वैज्ञानिक संशोधनामध्ये अशी पद्धत आहे पाश्चात्य देशांमध्ये की आपला बायस आधी क्लिअर करून टाकायचं वरतीच. म्हणजे रिसर्च पेपर लिहायच्या आधी माझं काही मोटिवेशन आहे का किंवा बायस आहे हे डिक्लेअर करायची मुभा त्या शास्त्रज्ञाला वैज्ञानिकाला असते आणि त्यांनी करावं अशी अपेक्षा असते. तर तशा प्रकारे म्हणजे वाचणारा त्या भिंग लावून ते बघ, हा म्हणजे तो म्हणतो की हा या बायस लिहिलेला शोधनिबंध आहे तर आपण तशा प्रकारे तो वाचला पाहिजे. तर मी ऍक्च्युली एक उदाहरण देते की जे आपल्या परिचयाचं आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला समजा बाजारात जाऊन एखादी वस्तू विकत घेणार असतो, जे काय फ्रीज असेल किंवा टीव्ही किंवा मोबाईल, तर त्यावेळेला आपण त्या कंपनीनी जे काही गोष्टी सांगितल्या की हा फोन अमुकचा चांगला आहे, तितका चांगला आहे, याच्यामध्ये असं आहे, तितकं चांगलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो जे कंपनीने डिक्लेअर केलेली आहे. पण आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवतो का आपण त्याचे रिव्ह्यूज वाचतो. आपण समजा एखादा फोन बाजारात आलेला आहे आणि तो 10 लोकांनी आतापर्यंत घेतला, तर आपण असा म्हणू शक्यतो घेत नाही, कारण त्याचे रिव्ह्यूज आपल्याला माहिती नसतात की ह्याचा प्रत्यक्षात तो वापरताना काय त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. तर आपण ते रिव्ह्यूज वाचतो, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत त्याच्याकडे लक्ष देतो आणि मग ठरवतो म्हणजे आपण नेमकं काय केलं तर आपल्याला हा फोन घ्यायचा आहे. म्हणून आपण बायस झालो का की हा फोन चांगलाच आहे, कंपनीने सांगितलेल्या माहितीमुळे आपण बायस नाही झालो, तर आपण असं म्हणलं की याच्या विरोधी कोणी लिहिलंय ते आपण वाचतो ना, रिव्ह्यूज वाचतो. तर म्हणजे आपण इथे बायस होत न होता आपली कृती अशी करतो की जेणेकरून मला माझं प्रोडक्ट चांगलं मिळालं पाहिजे. करतो ना प्रश्न करतो का, पण मला असं वाटतं बरेच लोक करतात आणि असं म्हणतात की याच्यात काही प्रॉब्लेम आहे का हे शोधायचा प्रयत्न करतात, किंवा असं कोणी माहिती दिली की अरे मी वापरतोय पण ह्याच्यात असे प्रॉब्लेम्स आहेत, मग आपण ते सोडून दुसरं काहीतरी शोधायचा प्रयत्न. तर साध्या फोन सारख्या गोष्टी बाबतीत तर आपण इतकी जागरूक आहोत, तर मग आपल्या लोकशाहीबद्दल आपण काय राबवत नाही ते पण करायला पाहिजे ना. आपण काय करायला पाहिजे नागरिक म्हणून, तर त्याला उपाय वेगवेगळे आहेत. जसं आपण फोनच्या बाबतीत असे रिव्ह्यूज वाचतो किंवा प्रश्न विचारतो, तशा प्रकारचे प्रश्न आपण विचारले पाहिजे. मग ते कसे विचारले पाहिजे, तर आता त्याच्यामध्ये स्वतःला परीक्षा करण्यासारखे काही 4 गोष्टी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या माणसाचं भाषण ऐकून मी खूप प्रभावित होत असेल तर तिथे नक्की प्रॉब्लेम आहे असं समजा, पहिली गोष्ट. कारण मी प्रभावित झालोय म्हणजेच मी भावनिक झाले आणि त्यामुळे माझ्या कुठल्या तरी भावनांना हाक दिलेली आहे, कुठल्या तरी माझ्या भावना सुखावणारी गोष्ट त्याच्यामध्ये आहे. मग इथे आपण शंकेला वाव आहे असं समजावं आणि त्याच्या विरोधी किंवा त्यामुळे प्रभावित झालेल्या दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन चर्चा करा की मी प्रभावित झाले, तू झालेला नाही. भावना नाकारू नये पण कॅरीड अवे होऊ. म्हणजे आपण सगळे निर्णय भावनांमुळेच घेतो, भावना अजिबातच वाईट नसतात, अर्थातच नाही. कारण भावना वेगळ्या काढता पण येत नाही. जेव्हा आपण रॅशनल थिंकिंग करतो तेव्हा आता मी असं म्हणेल की कॉग्निटिव्ह थिंकिंग मध्ये भावनेचा हात प्रचंड मोठा आहे आणि तो असायलाच हवा. म्हणजे भावनांच्या पलीकडे आपण नसतो, पण भावना आणि रॅशनॅलिटी विवेक ज्याला आपण म्हणतो, विवेकामध्ये भावना आणि काय म्हणतो दुसऱ्या बाजूनी कार्यकारण भाव दोन्ही एकत्र येतात. युनिटी ऑफ टू अपोजिट्स म्हणूया आपण. अपोजिट्स नाही, ते गो हँड इन हँड. युनिटी ऑफ टू पोल्स असं मला माहिती नाही की त्याचा पोल्स म्हणावं, नॉट शुअर. थेरॉटिकल पोल्स. हा, कारण की मी असं म्हणू शकते की आता हा जो आपला भाग आहे ना मेंदूचा, ह्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असं म्हणतात आणि हा मेंदूचा अगदी ताचा
डेव्हलप झालेलं आहे. तासा म्हणजे गेल्या काही लाख वर्षांमध्ये. आणि मेंदूचे 3 भाग आहेत, ज्याला आपण पहिला भाग म्हणजे सरपटी मेंदू म्हणतो, त्याच्यावरती भावनिक मेंदू, आणि हा तिसरा सगळ्यात अलीकडचा म्हणजे कॉर्टेक्स. जर फक्त हा कॉर्टेक्स हा माणसामध्ये आहे, दुसऱ्या प्राण्यामध्ये नाहीये, आणि तो आपल्याला काय सांगतो? विवेक. पण त्याच वेळेला तो भावनिक मेंदूशी अत्यंत जवळनं जोडला गेलेला आहे. म्हणून मी म्हटलं की दे आर नॉट वर्ल्ड्स अपार्ट, दे वर्क टुगेदर. त्याच्याविषयी आपण नंतर कधीतरी जेवून बोलूया, पण दे वर्क टुगेदर. आणि जेव्हा मेंदूमध्ये पण ही सतत टसल चालू असते की जर भावनिक मेंदू खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगाने निर्णय घेत असेल तर त्यावेळेला आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स त्याला म्हणतो की सबुरी नदी शांतपणे निर्णय घे. तर हे चक्क असं चाललेलं असतं, म्हणजे एकमेकांच्या रिजन्स मध्ये ते न्यूरॉन्स पसरवतात आणि ते ट्राय टू कंट्रोल इच अदर. तर असं सतत चाललेलं असतं. तर मुद्दा असा की प्रभावित झालेलो असतो आणि नेता आपल्याला भावनिक आव्हानात करत असेल, आणि विशेषतः त्या भावनिक आव्हानांमध्ये कुठेतरी नकारात्मकता असेल, द्वेष तो कोणाचं करायचं सांगत असेल, प्रेम करायला सांगत असेल तर जरूर घ्यावं तो सल्ला. किंवा न्यायाविषयी कोणी बोलत असेल तर जरूर तो करावा. पण ज्यावेळेला द्वेषाची भावना येते, दुसऱ्या माणसाला खाली दाखवण्याची भावना आहे, तेव्हा मात्र आपण लगेच सावध झालं पाहिजे. हिंसेची जेव्हा त्याच्यामध्ये पेरणी असते तेव्हा आपण तिथे सावध व्हायला पाहिजे आणि असं म्हणायला पाहिजे की इथे काहीतरी वेगळं आहे आणि मी मग विरोधी मत जाणून घेईन आणि मग ठरवेन. तर प्रत्येक वेळेला याला काय अँटिडोट हाच आहे की विरोधी बाजूची मतं जाणून घेणं आणि भावनेच्या सटीकपणे विचार करणं, त्याचा नीटपणे विचार करणं. आणि हे अत्यंत काय म्हणूया त्याला सहज पद्धतीने करता आलं, म्हणजे आपला कम्फर्ट झोन आपण शक्यतो सोडायला तयार नसतो. मला असं वाटतंय ते योग्यच आहे, ती म्हणजे कम्फर्ट झोन. तर ते योग्य का नाहीये असं सांगणारा कोणीच भेटलं आपल्याला तर त्याचं ऐकून घेणं. आणि अशी शक्यता आहे की माझ्याकडे जी माहिती ती कमी आहे, त्याच्याकडे कदाचित आपल्याला आजूबाजूला जास्त माहिती मिळू शकते, अशी एक खिडकी ओपन होणं हे फार आवश्यक आहे. पण म्हणजे आता थोडासा उलट जाऊन एक प्रश्न विचारतो, त्याच्यामुळे माणसाचा आत्मविश्वास जाणार नाही. सतत जर असा मगाशी आपण म्हणलं की सिस्टीम 1, तर त्याच्यामध्ये सतत जर मी सिस्टीम 2 ला जायला लागलो तर माझ्या किती कार्यक्षमता आणि माझा आत्मविश्वास सतत असं डळमळीत नाही होणार. ऍक्च्युली असं होत नाही. त्याचं कारण आहे की आपला मेंदू ना हा प्लास्टिक असतो. प्लास्टिक म्हणजे लवचिक असतो आणि जितक्या जास्त गोष्टी आपण शिकू शकतो तितक्या आपल्या न्यूरॉन्सचं ब्रांचिंग जास्त चांगलं होत असतं. तर त्यामुळे उलट असं संशोधन सांगतं की जितक्या वेळेला मला माझ्या कम्फर्ट झोनला धक्का बसतो तितकं माझ्या न्यूरॉन्सचं ब्रांचिंग जास्त चांगलं होतं. इट्स लाईक अन एक्झरसाइज. म्हणजे मेंदूला चॅलेंज. जर का तुम्ही एखाद्या सरळ रस्त्याने चाललाय आणि मध्ये काही दगड नाही काय नाही, तुम्ही सरळ चाललाय तर काहीच पझलमेंट नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मेंदूचं ब्रांचिंग होत. पण ते जर तुम्ही एखाद्या दगडाला ठेचकून पडलात तर लगेच तिथे ब्रांचिंग सुरू, कारण दॅट इज युअर फेल्युअर. जिथे तुम्हाला काहीतरी तुम्ही शिकलात की अरे असं असेल तर असं नाही करायचं, ते आपलं लर्निंग. तर लर्निंगची ही पद्धत मेंदूची जी आहे ती जर आपण समजून घेतली तर ऍक्च्युली आत्मविश्वास कमी तर होत नाही, उलट जितकी जास्त एक्सपिरियन्सेस वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, डायव्हर्सिटी जेवढी चांगली एक्सपिरियन्सची आणि मतांची ऐकून घेण्याची वृत्ती जेवढी चांगली तेवढं आपलं मेंदू जास्त तल्लख होतो आणि आत्मविश्वास वाढतो. म्हणजे तुम्ही आता म्हणजे याचा संबंध तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही आपली विचार करण्याची पद्धत आणि मेंदू विज्ञान आणि व्यवहार हे तिन्ही इतक्या सुलभ रीतीने आणि इतक्या सहज रीतीने जोडून दाखवलेलं आहे की हे केवळ मनाचे किंवा भावनेचे जे वरवरचे काही खेळ आहेत त्याला आपण खोलवर समजून घेऊ शकतो. मला वाटतं खूपच महत्वाचं आहे. शेवटी खरं म्हणजे आता आपण शेवटच्या पॉईंट पर्यंत आलो, पण तरी सुद्धा मगाशी एक मुद्दा मला बोलायचा होता. तो एक थोडासा सायंटिफिक मेथडच्या दृष्टीने होता आणि तुम्ही सायंटिफिक मेथड शिकवता सुद्धा आणि क्रिटिकल थिंकिंग तुम्ही शिकवता मला माहिती. तर त्याला अनुलक्षून मला एक प्रश्न विचारायचा होता आणि तो कदाचित आपल्या
शास्त्राच्या विज्ञान शाखेच्या श्रोत्यांसाठी खूप महत्वाचा ठरला असं मला वाटतं. तो असा की फॉल्सिफायबिलिटी कुठलाही शास्त्रीय सिद्धांत कुठल्या हायपोथेसिस जे असेल तो सिद्धांत व्हायच्या पूर्वीची मधली जी अवस्था असते त्याच्यामध्ये फॉल्सिफायबिलिटी त्याची कायम ओपन केली जाते. किंवा अमुक जर या अ गोष्टीमुळे ब गोष्ट होते किंवा अमुक एक घटना झाली, अमुक एक काही खाल्लं तर अमुक एक काहीतरी विषबाधा होते समजा असं आपण म्हणतो. तर पुरावा काय तर अमुक पुराव्यावरती हे आधारलेलं आहे असं मी जाहीर करतो. हा पुरावा जर खोटा ठरला तर हा माझा निष्कर्ष खोटा ठरला. सो आय ओपन इट फॉर अँड दिस इज व्हॉट फॉल्सिफायबिलिटी. तुम्ही जे सांगताय ती एक फॉल्सिफायबिलिटीची शक्यता ओपन करून इथं, आणि पण ते फॉल्स नाही कारण हा पुरावा आजच्या तपासणीनुसार खरा आहे. बरोबर म्हणताय. अगदी अगदी. म्हणजे जो स्टेटमेंट जो करतोय की हे अमुक मला वाटतंय तो त्याचे पुरावे पण देतो आणि असं म्हणतोय की हे अमुक पुरावा मिळाला तर हे खोटं ठरू शकेल हे तो स्वतःच सांगतो. दॅट इज फॉल्सिफायबिलिटी बट नॉट फॉल्सिफाईड बट पोटेन्शियली फॉल्सिफायबल इफ एट ऑल काउंटर एव्हिडन्स इज अवेलेबल. मला असं वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे. मला एक याच्यावरून ते आठवलं तेवढे उदाहरण देतो. ते मी एका कार्ल पॉपरचॅप्स किंवा त्याच्याशी रिलेटेड एका पुस्तकात मी वाचतो. तर असं आहे की लोक असं म्हणतात की घटना होते एखादी वर्तमानात नापास का झालो किंवा अमुक एक गोष्ट माझ्या हातात का गेली, नशीब शेवटी काय आपलं नशीब इथे जे काय लिहिलं असेल ते होणार. आता कोणा म्हणजे तो चांगलं काय झालं, अमुक तर चांगलं काय झालं, नशिबाने झालं. तर नशिबाचे कोणी ते देवाचं नाव घेईल काही घेईल. तर आता हे नशीब जे आहे हे नशीब फॉल्सिफाय होऊ शकत नाही कारण घडलेली घटना आणि नशीब हे वेगळं दाखवताच येत नाही कधी. त्यामुळे कुठली घटना नशिबाने होते असं म्हणलं तर ते फॉल्सिफाय होऊ शकत नाही कारण फॉल्सिफाय करायचा त्याचा पुरावाच त्यांनी कुठे दिलेला नसतो. मला असं वाटतं की आपण आपल्या तुमच्या खूप महत्वाचं उदाहरण आहे. मला ऍक्च्युली अजून एक खूप छान उदाहरण सांगा. ऍक्च्युली कार्ल सेगनच्या एका पुस्तकात मी वाचलं होतं आणि त्यांनी ऍक्च्युली त्या फॉल्सिफायबिलिटीच्या बाबतीतच हे उदाहरण दिलेलं आहे. तो त्यांनी असं एक उदाहरण दिलं की मी असं म्हटलं की माझ्या गॅरेजमध्ये मी ड्रॅगन आणला आणि ड्रॅगन ठेवलेला आहे आणि या बघायला असं त्यांनी इन्व्हाइट केलं लोकांनी. मग लोक आले आणि म्हणले की दाखव. तर त्यांनी ते उघडलं गॅरेजचं शटरचं, लोकांना काहीच दिसेना. म्हणले कुठे आहे ड्रॅगन, हा काय इथेच आहे. ते म्हणले आम्हाला तर दिसत नाही. नाही मी ऍक्च्युली असं सांगायचं विसरलो की तो इनव्हिजिबल आहे. तर मग लोक म्हणाली पण मग आता कशावरून तो आहे. म्हणलं मी सांगतो ना मला दिसतोय, तुम्हाला दिसत नाही. म्हणजे आता दिसू शकतो कारण माझ्याकडे काही पॉवर, तुम्हाला नाही दिसणार तो इनव्हिजिबल आहे. मग तो लोक म्हटले पण मग कशावरून तो आहे. म्हणलं आता मी काय सांगू तो इनव्हिजिबल आहे. तर मग ते म्हणाले की असं करू आपण असं खाली जमिनीवरती पीठ टाकू, मग तो काहीतरी त्याची पावलं उमटतील ना पिठावरती. मग त्याच्यावर काय की ड्रॅगन जरी नसलं तरी पीठ तर दिसू शकतो, तर पीठ हलते वगैरे असं काहीतरी दिसेल. तो म्हणला की नाही अरे काय माहिती का तो आनंद तरी तरंगतो, तर त्यामुळे तो पिठावर काही त्याचे पायबी उमटले. मग लोक म्हणले की ठीक आहे मग आपण असं करूयात की आपण स्प्रे करूया. म्हणजे रंग स्प्रे केला तर त्याच्या अंगावर जाऊ तो चिटकेल, मग तो दिसला नाही तरी किमान रंग तरी दिसतील ना. तर ते म्हणले की नाही अरे ते रंग त्याच्या अंगाला चिकटत वगैरे नाही, तसं हे नाही. तो म्हणला तो ड्रॅगन आहे तर त्याच्यातनं आग बाहेर येतं, तो आग बाहेर रोखतो तर ते तरी दाखवलं. म्हणलं नाही मी त्याच्या ऍक्च्युली तोंडातनं थंड हे बाहेर येते. तर तो कुठल्याही प्रकारे लोकांनी काही म्हटलं तरी तो त्याला काहीतरी कारण शोधण्याचं. तर याच्यातनं दोन गोष्टी दिसतात. एक तर तुम्ही जो काही क्लेम करताय त्या क्लेम बद्दल पुरावे देण्याची जबाबदारी तुमचीच आहे. बर्डन ऑफ प्रूफ कोणाचं? बर्डन ऑफ प्रूफ हे जो क्लेम करतो त्याचं असतं. तुम्ही दुसऱ्यावर बर्डन टाकू शकत नाही की असं नाही म्हणू शकत की सिद्ध करा की ते नाहीये. ते चुकीचं विज्ञान. ते सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची स्वतःचीच आहे. आणि जर तुम्ही तसं करू शकत नसाल तर तुम्ही
ते कशाने फॉल्सिफाय, या केसमध्ये कशाने फॉल्सिफाय हे तो सांगतच नाही की ट्रेगर नाहीये. तर ते कशानेच फॉल्सिफाय होत नसेल तर इट इज ऍज गुड ऍज इट इज नॉट एक्झिस्टिंग. एक्झॅक्टली, नशिबाचे उदाहरण. एक्झॅक्ट. तर हे फार म्हणजे एंटरटेनिंग पण फार आहे आणि पटण्यासारखं आहे, त्यामुळे मला भयंकर आवडतं. ठीक आहे, मला वाटतं फार चांगली चर्चा झालेली आहे. आपण या ठिकाणी थांबूया आणि अर्थातच पुढच्या भागामध्ये साठी आपल्याला जायचंय आणि तो चॅप्टर जो आहे तो संस्कृती आणि माणसाचं जे काय सांस्कृतिक पर्यावरण जे आहे, व्यापक अर्थाने संस्कृती ती कशी निर्माण होते, त्याचे जनुकीय काय आधार आहेत का, उत्क्रांतीत काय आधार आहेत का, उत्क्रांतीवर त्याचे काय परिणाम आहेत का, पुन्हा मेंदू विज्ञानात काय आहे, हे सगळं तुमच्या पद्धतीने आपल्याला समजावून घ्यायचंय. ते आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. तर अत्यंत सहज रीतीने, सुलभ रीतीने मेंदू विज्ञान आणि आपलं वर्तन, मेंदू विज्ञान आणि एकंदर आपल्या अगदी राजकारणातली सुद्धा उदाहरणं, याचा अतिशय उद्बोधक अशा प्रकारचा एक आढावा किंवा पटच आपल्या समोर अंजली त्यांनी मांडलेला आहे. आणि त्यांच्या पुस्तकामध्ये तर तो अतिशय सखोल पद्धतीनं त्यांनी दिलेला आहे. मला असं वाटतं की आपल्या वाचकांनी पुस्तक जरूर वाचावंच, आपल्या श्रोत्यांनी. आणि पुढच्या भागामध्ये आपण अधिक सखोलपणे, आता मी सांगितलं, त्यांच्या एकंदर माणसाचं सांस्कृतिक पर्यावरण, त्याचा जनुकीय उत्क्रांतीशी त्याचा असलेला संबंध या बाजूने आणि त्या बाजूने दोन्ही, आणि एकंदर मेंदू विज्ञानाशी त्याचं असलेलं कनेक्शन, या सगळ्याचं एक पुन्हा नवीन कंपाऊंड जे काय आहे रसायन, ते आपण पुढच्या वेळेला समजावून घेऊ. आज अंजलीताई या ठिकाणी आल्या याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार. आणि श्रोत्यांनी आपल्या ज्याची प्रतिक्रिया काय वाटते, त्याचे प्रश्न काय आहेत, हे जरूर इथं लिहावेत. इंडी जर्नलला सबस्क्राईब करावं आणि अशा प्रकारच्या चर्चा अधिक मोठ्या प्रमाणात व्हाव्यात याच्यासाठी आपल्याला सर्वतोपरी इंडी जर्नलला ज्या पद्धतीने सहाय्य करतायत त्या पद्धतीने आपण करत राहावं. असं जर झालं तरच अशा प्रकारची एक नवीन प्रकारची पत्रकारिता ज्याला आपण म्हणतो ही उभी राहू शकेल. त्याच्यातून समाजाचं प्रबोधन होईल आणि आपण एक समाज म्हणून, लोकशाही व्यवस्था म्हणून अधिक सकसपणे पुढे जाऊ शकू असं मला वाटतं. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. नमस्कार, धन्यवाद.